नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय पपई पिकासंदर्भात बुडापासून शेंड्यापर्यंत सेटिंग कसं करता येईल. चांगल्या दर्जाचं असं हे बघा, बुडाचं फळ बघा, परिपक्वतेच्या काळात 2-2, 3-3 किलोचं फळ कसं बनवता येईल आणि इथपर्यंत सेटिंग आपल्याला कशी सातत्याने सुरू ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ. पाठीमागचं झाड दाखव दादा, त्याला पण बुडापासून वरपर्यंत कसं सेटिंग होतंय. तर मित्रांनो, पपई पिकामध्ये 15 नंबर पपईच्या पिकामध्ये आपण उभे आहोत. गेल्या 7 महिन्यापूर्वी लागवड केलेले आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन सुरू असलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. आपला व्हिडिओचा विषय आहे की बुडापासून शेंड्यापर्यंत सेटिंग करण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे. त्या संदर्भात ज्या वेळेस आपण 2.5-3 महिन्याचं झाड होतं, तिथून आपण कसं कामकाज पुढे करत गेलो पाहिजे आणि हे जे फळ सेटिंग झालेलं आहे याची फुगवणीच्या काळामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या पपईच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी विष्णू शेषराव जवंजाळ, तोरणवाडा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे आज योगायोग आषाढी एकादशी, त्याच निमित्तानं आमच्या इथे डॉक्टर किसान साहेब यांची इथं पपईला भेट लाभल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा आनंदाचा हा आजचा दिवस आणि शेतकऱ्यासाठी खूप असं मोलाचं मार्गदर्शन आज आणि उद्या सुद्धा आपल्या तोरणवाडा गावामध्ये 100% चांगल्या क्वालिटीचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. फळबाग असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, तुमचं कुठलंही हळद, अद्रक, सर्वांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. उद्या सकाळी ठीक 11 वाजता तोरणवाडा इथे बस स्टॉप महादेव मंदिरावर सर्व शेतकऱ्यांनी इथे यायचे आणि आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला इथे मिळणार आहे. तरी सर्व शेतकरी वर्गांनी इथे हजर राहावे उद्या सकाळी 11 वाजता. ठीक, आपला मोबाईल नंबर सांग. माझा मोबाईल नंबर 9689336485. मित्रांनो, सुरुवातीच्या सेटिंगच्या काळामध्ये, वाढीच्या काळामध्ये 2-2.5-3 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला ज्यावेळेस फुल सेटिंग सुरू होतं त्यावेळेस कोणतं अन्नद्रव्य दिलं पाहिजे. तर सुरुवातीला व्हायरसचा प्रादुर्भाव काही शेतकऱ्यांना जाणवतो, फुलं लागताना फुलं ड्रॉपिंग होतात. मग अशा वेळेस आपण सुरुवातीला पपई लागवड केल्यानंतर पहिल्या 20-25 दिवसाला ड्रिप मधून द्यायचंय. एकरी 5 लिटर फोस्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन पहिल्या 20-25 दिवसाला, नीट लक्षात घ्या. त्यानंतर तुमची एक फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे, व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. तिथं तुम्हाला घ्यायचं आहे यमराज 400 मिली आणि बायोडी 303, धनकीर्तीचा 250 मिली. हा एक स्प्रे 5-6 दिवस 15 दिवस थांबून घ्या. आता कुठली फवारणी करू नका. त्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 5 किलो 13-40-13 हे 4 स्ट्रोक नंतर 15 ते 20 दिवसाने ऍप्लिकेशन द्यायचंय. आता वाढ झालेली आहे तुमची, आता कुठंतरी फुलं लागायला सुरुवात होईल. त्यावेळेस जमिनीतून परत एकदा 1 लिटर हॅपी न्यूज आणि 5 किलो 060-20 द्यायचंय. हे दिल्यानंतर 3 दिवसाने ही जी सेटिंग दिसते, ही भरपूर सेटिंग कोणत्या स्प्रेने 2 मिळवली त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ खूप महत्वाचा या ठिकाणी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना सेटिंग मिळत नाही. आता इथं जर फळांची संख्या मोजली 1 2 3 4 5, त्या बाजूनी 5 असतील, इथं 2, इथं 3, हे पूर्ण गोल जवळजवळ इथपर्यंत जर आपण अंदाज घेतला तर 80 ते 90 फळं आहेत आणि याचं वजन आपल्याला एका फळाचं 3 किलो पर्यंत न्यायचंय. हे जे फळ आहे याचं वजन 3 किलो पर्यंत न्यायचंय आणि या स्टेजला ही स्टेज सांगणार आहे मी फळाची फुगवण कशी करायची, आतमधला गर कसा भरायचा आणि गोडी कशी मिळवायची. आपण एकरी 1 लिटर हॅपी न्यूज साधारणतः 65 ते 70-75 दिवसाला दिलं. त्याच्यानंतर 2 दिवसाने 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली, 042-47 किंवा 049-32 500 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम हा स्प्रे झाल्यावर मध्ये 4 दिवसाने एक. जर व्हायरस किंवा पानं पिवळे वाटत असतील तर वरतून फवारणी करायची. चांगल्या दर्जाचं सीवीड डायरेक्टर 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, अँट्राकॉल प्रोपिनेप कंटेन असलेला अँट्राकॉल 400 ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. ग्राफरचा स्प्रे घेतल्यावर परत 10व्या दिवशी रिपीट जो मी स्प्रे सांगितला ग्राफर 049-32 बोरान GA 6BA तो परत एकदा 10 दिवसांनी स्प्रे घ्यायचा. सुंदर असं सेटिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. अशा दर्जाचं सेटिंग झाल्यानंतर हे फळांची फुगवण अशी 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 कसं करत जायचंय तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला ज्यावेळेस अशी सेटिंग आणि ही स्टेज जी असते तुमची, ही जी साईज असते, ही जी साईज खालची नाही, या साईजच्या वेळेस तुम्हाला द्यायचंय जमिनीतून
एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गूळ. त्यानंतर एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची वरतून. पानांवर फवारणी गेली पाहिजे. तिथं कीटकनाशकची फवारणी करत असताना बायोलॉजिकल कीटकनाशक घ्यायचंय, कारण आपण लोकांना विष खाऊ घालायचं नाही. विषमुक्त अन्न आपल्याला नक्कीच. बरोबर बरोबर ग्राहकांना द्यायचंय. बरोबर. तिथं तुम्हाला घ्यायचंय जेमिझोन 250 मिली, जेमिझोन 250 मिली, त्याच्यासोबत सनरूप 500 मिली. दोन्ही बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे. सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतील. कुठेही डंक माशी मारणार नाही, कुठेही व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही, फुलांची गळती होणार नाही. हे झाल्यानंतर फोस्ट्रोकची निवळी दिल्यानंतर एक 12-13 दिवस जाऊ द्या. 12-13 दिवसाने तुम्हाला ड्रिप मधून एकरी 5 किलो 05517 आणि 500 ग्रॅम रॅडिक्स, 500 ग्रॅम रॅडिक्स आणि 5 किलो 5517 05517 ICL ची ग्रेड देऊन घ्यायची. जवंजाळ साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही टोमॅटो आणि पपईमध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं. हो. एकंदरीत मार्गदर्शनाबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कसं वाटलं मार्गदर्शन? मार्गदर्शन खूप मोलाचं आहे आणि इथून पुढं आपल्या सर्व शेतकऱ्यांनी साहेबांचं मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे आणि आपल्याला शेतीत आढावा शेती करायला केल्या गेली पाहिजे. बदल घडला पाहिजे. शेतकऱ्यांना नवीन प्रयोग केला पाहिजे. वारंवार नवीन प्रयोग केल्याशिवाय आता शेतीत पर्याय नाही आणि तुमचं- साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी आहे आणि इथून पुढे राहणार आहे. तुमच्या भागातील चिखली तालुका असेल, बुलढाणा जिल्हा, तुमच्या आजूबाजूच्या गावाच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? सर्व चिखली तालुका असेल, बुलढाणा जिल्हा असेल, सर्व शेतकऱ्यांना डॉक्टर किसान साहेबांचं स्टेटमेंट अवश्य घ्या व पुढील आपल्याला भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल आणि पूर्ण मार्गदर्शन साहेबाचं घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मित्रांनो, या बदलत्या वातावरणामध्ये बऱ्याचशा चुका आपल्याकडनं होतात. त्याच्यानंतर कृषी सेवा केंद्राकडे आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांना सांगण्यामध्ये आपल्याकडनं चुका होतं की नेमकं आपल्या पिकावरती रोग कोणता आलाय आणि त्यांचाही नाईलाज होऊन जातो की निवारण करायचं तर कसं करायचं. त्यासाठी एक पर्याय म्हणून डॉक्टर किसान हा मार्ग तुम्ही अवलंबू शकता. मित्रांनो, आजही आम्ही युट्यूब मार्फत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, मोफत असं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. जर आपल्याला वैयक्तिकरित्या साहेबांनी जसा प्लॉट रजिस्टर केलेला आहे तसा जर रजिस्टर करायचा असेल तर 77 19 94 11 22 या नंबरवरती फोन करून आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती फोन करून आपण प्लॉट रजिस्टर करू शकता. मित्रांनो, आपल्यासोबत श्री सुपे कृषी सेवा केंद्र यांचे संचालक आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ. सर, काय सांगाल? सर, आज आपण दोन्ही डॉक्टर साहेब, तुम्ही रेंडे साहेब आणि पवार साहेब दोन्ही आज आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका चिखली आणि विशेष करून तोरणवाडा गावी या गावी व्हिजिट दिली. 2-3 ठिकाणी आपण गेलो. टोमॅटोचे प्लॉट बघितले. तिथं मार्गदर्शन झालं. खूप लाख मोलाचं मार्गदर्शन आपलं मिळालं आणि असंख्य असे शेतकरी आहेत की ते आज आपलं जे संभाषण आहे आणि जे शेड्यूलच्या बाबतीतलं जे ते ऐकून खूप आनंदित झाले आणि प्रत्येकाची अशी ओढ लागली की मला एक शेड्यूल मिळाला पाहिजे. डॉक्टर साहेबांनी प्रत्येकाचं मन समाधानासाठी प्रत्येकांना एक शेड्यूल त्वरित शेतकऱ्यांसाठी ताबडतोब लिहून दिला की पहिले हे तुम्ही घ्या, नंतर तुम्हाला काय रिझल्ट येतो याच्यातून त्यानंतर माझा शेड्यूल तुम्ही फॉलोअप करा. म्हणजे ही एक आत्मीयता म्हणून खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, आमच्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि डॉक्टर साहेबांना मी असं वेळोवेळी विनंती केली, डेंडे सर असतील, पवार सर असतील, यांना वेळोवेळी विनंती केली की सर आपण आमच्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, शेतकऱ्यासाठी इथं आलो पाहिजे. त्यांनी वेळात वेळ काढून आज आषाढी एकादशी असून सुद्धा आम्हाला वेळ दिला. खूप धन्यवाद साहेब दोघांचे पण. आणि तुमचा हा, मोबाईल माझा- नंबर आणि ऍड्रेस सांगा बरं. हो. म्हणजे शेतकऱ्यांना समजा. माझा मोबाईल नंबर आहे 9850 33 2605. श्री सुपकृपा कृषी सेवा केंद्र, उदयनगर, उंद्री. माझ्याकडे डॉक्टर साहेबांचं जे शेड्यूल आहे त्याचं पूर्ण रितसर जे लिहिलेलं आहे सरांनी तेच माझ्याकडे मिळते आणि ते अवेलेबल आहे. नक्कीच हा. मित्रांनो, आपण आलो होतो आता या खालच्या फळाची साईज अजून कशी वाढवायची, याच्यात गर आणि रंग कसा भरायचा, शेवटची स्लरी या स्टेजला आपल्याला द्यायची आहे. ज्यावेळेस आपण 7-7.5 महिन्याचं पीक आपलं होतं त्यावेळेस SOP 15 किलो, 12 नग अंडी घ्यायची. 12 नग अंडी, SOP 15 किलो, 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गूळ आणि 3 किलो 9-24-24 हे खत रात्रभर भिजून ठेवा. अंडे त्याच्यात टाका, गूळ टाका, 4 स्ट्रोक टाका, 9-24-24 टाका.
आणि 5 किलो तांदळाचं पीठ टाका. मग बघा 2 किलोची पपई ही पुढच्या 8 ते 10 दिवसात 3 किलो वजन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यानंतर एकच फवारणी करायची, शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम. आणि शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन हार्वेस्टिंगच्या आधी. इथं कुठंतरी पपई पिकायला आपल्याला दिसते, प्लॉटमध्ये एक 5-10% पिकण्याचं प्रमाण दिसतंय, त्यावेळेस आपल्याला एकरी 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो पोटॅशियम सोनाईट द्यायचंय. मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी कमी वेळामध्ये सांगण्याचा डॉक्टर किसानचा प्रयत्न असतो की माझा शेतकरी बांधव कुठल्याही पिकापासून वंचित राहू नये, त्याला कुठल्या पिकाचं मार्गदर्शन मिळणार नाही असं व्यासपीठ डॉक्टर किसान ठेवणार नाही. व्यासपीठ असं असेल चालतं बोलतं विद्यापीठ. कुठलंही पीक असो, शेतकऱ्याला त्या पिकासंदर्भात युट्यूबच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक मधून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन, मग अगदी कोथिंबीर असेल, मेथी असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, याबद्दल शेतकरी विचारतात. ते देखील विचार करतोय आम्ही की सोयाबीन मध्ये उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या 2 फवारण्या महत्वाच्या आहे. खर्च न करता जास्त उत्पादन आपलं 4-5 क्विंटलनी कसं वाढलं पाहिजे. गव्हाचं उत्पादन असेल, हरभऱ्याचं उत्पादन असेल, तुरीचं उत्पादन असेल, या पिकांकडे देखील डॉक्टर किसान सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे आणि त्यांच्यासाठी ते काम आम्ही अहोरात्र करत राहू. आणि आमच्या दोघांचं मी बऱ्याच वेळा सांगितलं, पूर्ण टीमचं आमचं ध्येय आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकरी हा सधन, श्रीमंत आणि व्यावसायिक केल्याशिवाय डॉक्टर किसान शांत बसणार नाही. व्हिडिओचा शेवट करताना परत एक वचन, आज पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो का माझा महाराष्ट्रातील नव्हे भारतातील, जगात भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो. मग माझा शेतकरी हा सधन आणि समृद्ध आणि श्रीमंत कसा करता येईल, त्यासाठी जेवढं झटता येईल, महाराष्ट्र दौरा असेल, देशाचा दौरा करायची वेळ आली तरी आम्ही मागं पुढं पाहणार नाही. आणि 100% प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला उत्पन्नात वाढ कशी करता येईल, त्याची जमीन सुपीक कशी करता येईल, या संदर्भामध्ये नेहमी व्हिडिओ चालू राहतील. त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.